जर तो शेतकरी सांगत असेल, एवढी लोक जर त्यांची व्यथा मांडत असतील, तर मला हे सांगायचं की तुम्ही त्या मालक आहात. तुमचा जर दुकानदार तुमच्या चुकीचा वागत असेल आणि तो व्हिडिओ आजचा आहे का कालचा आहे, चोरी कधीही करो पण चोरांनी चोरी केलेली आहे, मग त्यावेळी भाव काय होता? एक मिनिट ठीक आहे, आताच्या वेळी व्हिडिओ नसेल काढला, आम्ही जर व्हिडिओ नाही काढला तर तुमचे कॅमेरे त्या दिवशी चालू असतील. डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांचे कृषी खत दुकानदारांकडून होत असलेल्या आर्थिक फसवणूक, खत घेतल्यास पावती न देणे, बियाणे घेतले तर खत मिळेल असे अरेरावी करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी घेऊन भारताचा मार्क्सवादी लेलनवादी लाल बावटा पक्षाने आज मंगळवारी 1 जुलैला कृषी दिनाच्या दिवशी डहाणू कृषी विभागावर नांगर मोर्चा काढण्याचे आयोजन केले होते. परंतु कृषी अधिकाऱ्यांनी चर्चेला बोलवल्यामुळे तात्पुरती मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. तर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी लेखी पत्र देऊन लाल बावटा पक्षाचे शिष्टमंडळ चर्चेला बोलावले. तब्बल 4 तास चर्चा पार पडली. ह्या दरम्यान जिल्हा सहसचिव कॉम्रेड शेरू वाघ, तालुका कमिटी सदस्य कॉम्रेड किरण दुबला, कॉम्रेड रामजी बरट, सुनील म्हस्कर, लोकशाही महिला संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा कॉम्रेड सीता जाधव, कॉम्रेड पार्वती पाडेकर उपस्थित होत्या. अधिकारी व संबंधित दुकानदारांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. यावेळी तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी उपस्थित होते. यावेळी ठोस कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या 4 जुलैला आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. जर प्रश्न सुटले नाही तर प्रचंड मोठ्या संख्येने नांगर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे. जर तो शेतकरी सांगत असेल, एवढी लोक जर त्यांची व्यथा मांडत असतील, तर मला हे सांगायचं की तुम्ही त्या मालक आहात. तुमचा जर दुकानदार तुमच्या चुकीचा वागत असेल आणि तो व्हिडिओ आजचा आहे का कालचा आहे, चोरी कधीही करो पण चोरांनी चोरी केलेली आहे, मग त्यावेळी भाव काय होता? एक मिनिट ठीक आहे, आताच्या वेळी व्हिडिओ नसेल काढला, आम्ही जर व्हिडिओ नाही काढला तर तुमचे कॅमेरे त्या दिवशी चालू असतील, तर तुम्ही सांगा की शिक्षा होणार, मी तयार आहे. तुम्ही तुमचे कॅमेरे दाखवा. ऐका ना, 22 तारखेला शेतकरी गेलेले आहे ना, बरोबर आहे ना, हा बनाव त्यांचा 22 तारखेला आहे ना. 22 तारखेची मी तुम्हाला बुक देतो, 21 तारखेची बुक देतो, 20 तारखेची बुक देतो, बरोबर आहे की नाही? शेतकऱ्याचं नाव गाव लिहिलेलं आहे, बरोबर आहे ना? तुम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करा. तर 270 रुपयाचे वर घेतलेत का? हे बघा, तुम्हाला काय आम्ही अख्ख्या जिल्ह्यात करून काम केलंय, जिल्ह्यात फिरून पावतीवर देताना 270च लिहिणार, 290 घेणार. ऐण्यामध्ये माझ्या सोबत घडलेला मी माझी गोष्ट करतो, मी ऐण्यामधली गोष्ट नाही करत साहेब. शोषण करतात, लोकांना जे लुटतात ते फार हुशार असतात. हो साहेब, काय ऐका, रेशन दुकानदार हे तर पावतीवर आम्ही 266 200 ऐका ना, आम्ही वोट टाकून मी काय म्हणतो, तुम्ही आता आमची चुकी झाली, माफी. नियम असेल साहेब 270 रुपये आम्ही जर विकून जर आम्ही चोर ठरलोय ना, मग आमचा नावी झाले. 4 रुपयाची चोरी केली का नाही? चोरी नाही केलेली साहेब, आम्ही वोट टाकून दिलेली. पैशाला कोणी दिले तुम्हाला? तो सांगतो ना की माझ्याकडे 4 रुपये घेतले, तरी पण तुम्ही नाही सांगता. आणि 4 रुपये चोरले तर चोरले, तुम्ही त्या तुमच्या कामगाराला सांगायला पाहिजे की हे चुकीचं केलंय, ह्याच्या पुढे तो असं करू नको. उलट तुम्ही त्याची बाजू घेऊन बाजू नाही घेत साहेब, नाही तर काय एवढं तुम्ही हे करून दाखवता काय? बाजू घेत नाहीये, तुम्हाला वास्तविकता सांगतो की 266 आणि 5 रुपये कोण टाकून द्या. बघा मॅडम, तुमचं प्रोसिडिंग कोण लिहिते? 4 रुपये घेतल्या ते मान्य करतात, प्रोसिडिंग मध्ये आलं पाहिजे. आणि 4 रुपये त्यांनी शेतकऱ्यांकडे, प्रत्येक शेतकऱ्यांकडे 4 रुपये किती झाले? आम्ही लहान असताना बाबा जेव्हा 2 रुपये द्यायचे तेव्हा 1 रुपये आम्ही घरल्याला समजलं का पैसे जमतील. 4 रुपये आमच्या शेतकऱ्यांचं शोषण केलंय. आणि ज्या शेतकऱ्यांकडनं आर्थिक लूट केले ते शेतकरी इथले आदिवासी आहेत. आदिवासी अशिक्षित असल्यामुळे त्यांनी 4 रुपयाची चोरी केली. ॲट्रॉसिटी आणि त्या तुमच्या कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. हा काय गुन्हा उद्याच्या उद्या कारवाई झाली पाहिजे, नाही तर परवाना आम्ही देतोच. बरोबर ना? तुम्हाला शासन जेव्हा तुमचा मजूर गोणी ट्रक मध्ये भरतो तेव्हा त्याला 2 रुपये गोणी मागे दिलेली असतात. मजुरी तुम्हाला दिलेली असते, उतरवायची पण आणि चढवायची पण शासनाने तुम्हाला दिलेली असते. मग तुम्ही 4 रुपये का करताय? अहो ते सांगू नका, आम्ही माथाडी चालवतोय, आम्हाला माहिती आहे. नाही देत तुम्हाला
आता काय सांगू नाही तर तुम्ही नाही, सांगणार नाही, नाही, 2 रुपये तेव्हा त्या प्रश्नावर लढायला पाहिजे. ते खाली करतात. आपल्याकडे मागं अहो, उलट काय मग, अशा वेळी तुम्ही आम्हाला पण सांगा, आम्ही पण तुमच्या साहेब बरोबर आहे. दुनियेचे थकलोय दुनियेचे सांगून थकलोय दुनियेचे सांगून थकलोय सांगून सिमेंटची